नमस्कार, मी सचिन चव्हाण, एमसी न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पीड टू केअर। अर्जुन खोतकर आणि कैलास गोरंट्याल एकत्र येणार की नाही हे काळ ठरवेल, अशी प्रतिक्रिया जालन्याचे शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी गोरंट्याल खोतकर दिलजमाईच्या विषयावर बोलताना दिली आहे। जालन्यात ते पत्रकारांशी बोलत होते। तसेच जालना महानगरपालिकेचा पहिला महापौर शिवसेनेचाच होणार असा विश्वासही खोतकर यांनी बोलून दाखवला आहे। भाऊ काय सांगणार की महापालिका निवडणूक जाहीर झालेली आहे, शिवसेनेची ताकद कशी आहे हे सगळ्यांना माहिती आहे। जालना शहरामध्ये चित्र कसं असेल, युतीत लढणाऱ्याला सोडणार? शिवसेना ही 100% विकासावरती मत मागणार आहेत। गेल्या 1 वर्षभरामध्ये जालनेकरांनी अनुभवलं की अर्जुन खोतकरांनी ज्या पद्धतीनं निधी आणला, 500 कोटी रुपयाचा, पहिल्या वर्षात 500 कोटी आणले। यामध्ये खूप चांगले कामं या शहरात सुरू आहेत आणि त्यामुळं लोकांचा विश्वास माझ्यावरती गट झालेला आहे। जे मला विधानसभेला मतदान केलं त्यासाठी लोक समाधानी आहेत। महापालिकेतसुद्धा लोक माझ्या पाठीमागे उभा राहतील, कारण की मी जनतेला विश्वास दिला की रोज पाणी देईल। जे 8 दिवसाला, 10 दिवसाला, 15 दिवसाला पाणी मिळतं, मी 35 MLDचं फिल्टर बेड बांधायला घेतलं आणि ते जवळपास पूर्ण तयारी झालं आणि आता काही दिवसामध्ये 35 MLDचा पाणी पुरवठा जालन्याला होईल आणि रोज पाणी शहराला मिळू शकेल। जालन्यात भाजपा स्वभाव लढण्याची तयारीत आहे, शिवसेनेची भूमिका काय असणार आहे आणि पहिला महापौर कोणाचा होईल? तो भारतीय जनता पक्ष स्वबळावर असं अधिकृतपणे मी तर कोणाचं वाचलं नाही, ऐकलं नाही, पण त्यांची इच्छा असेल तर त्यांनी लढावं, माझं काय म्हणणं नाही। आम्ही युतीचा प्रस्ताव दिलेला आहे, 100% युती करावी हे मला वाटतं आणि मला वाटतं म्हणण्यापेक्षा मला नेत्याने मला सांगितलं, माननीय शिंदे साहेबांनी सांगितलं, माननीय बावनकुळे साहेबांनी सांगितलं, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं आणि मुख्यमंत्री महोदयाचा आदेश त्यांना मान्य करायचा नसेल तर मग ते ठीक आहे, मुख्यमंत्र्यापेक्षा मोठे झाले ते लोक। तुमची भूमिका शेवटपर्यंत युतीची असणार? 100%। तुम्हाला त्यांच्याकडून काही उत्तर आलंय का? तुम्ही प्रस्ताव दिला आहे? अजून नाही आलं उत्तर। आम्ही प्रतीक्षेत आहेत आणि प्रत्यक्ष किती दिवस करायची हे बी आम्हाला ठरवावं लागेल। आम्हाला आता अल्टिमेटम द्यावंच लागेल। भाऊ, तुम्ही उमेदवार जाहीर करून टाकलाय, त्यामुळे काही युती होण्यासाठी बाधा येऊ शकते का? मी माझ्या पक्षाचा उमेदवार जाहीर करायचा अधिकार मलाच आहे ना, त्यांनी त्यांच्या पक्षाचं जाहीर करावं, इतरांनी इतरांच्या पक्षात जाहीर करावा, होईल पुढं काय निवडणुकीनंतर ठरवलं काय झालं। बरं, अनेक वर्षानंतर लोणीकर आणि खोतकर एकत्र आले, त्यांनी त्यांचा आबोला बाजूला ठेवलेला आहे। त्यांनी असं सांगितलं की आमच्यातला वाद संपलाय। लोणीकर आणि खोतकर एकच आहेत, लोणीकर आणि दानवे एकत्र आले, तुम्ही लोणीकर आणि खोतकर म्हणले तर काय ह्याचा आनंद आहे ना मला। कोणी एकत्र येत असेल तर आनंदाची गोष्ट आहे। त्याच पद्धतीने दोन बरं आता जालन्यात कैलास गोरंट्याल आणि अर्जुन खोतकर येणार काय तिकडे दिसते? काय ते काळ ठरवेल, भविष्य काळ ठरवेल, मला काय आहे। आणि आमचं काय वय थोडीच आहे, दुश्मनी थोडीच आहे आमची, जे काय ते राजकीय। आणि आता युतीमध्ये आल्यानंतर काय वय काय ठेवायचं, कोणाशी जगायचे किती दिवस, कोणाशी वाईट पाणी ठेवून करायचं काय? माझ्या मनात तर काय नाही, माझ्या मनामध्ये कटुता नाही, काय असं ते त्यांच्या मनातच ते त्यांच्या स्वभावाप्रमाणे, आमच्या मनात काही कुठं नाही। तुम्ही प्रयत्न करणार का 2 मित्र एकत्र येण्यासाठी? प्रयत्न दोन्ही बाजूने पाहिजे ना, एका बाजूने प्रयत्न करून काय फायदा? त्यांनी प्रयत्न करावा असं वाटतं? हां, होईल, काल त्याच्यावर औषधी काल करील। बरं, युती झाल्यानंतर आता समन्वय साधून काम करणार का तुम्ही दोघे? हे सर्व होईल ना मग पुढे युती झाल्यानंतर। युती नाही झाली तर मग काय, जर तरवर आहे सर्व, आम्ही तयार आहोत। ज्यांना महापालिकेचा पहिला महापौर कोणाचा असतो? शिवसेनेचाच होईल। सदर बाजार ठाण्याच्या डीबी पथकाने काल सोमवारी दोघांना जेरबंद करून त्यांच्या ताब्यातून 2 गावठी कट्ट्यांसह 3 जिवंत कारतूस, 1 दुचाकी आणि 2 मोबाईल असा 2,95,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय। सदर बाजार पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाख पथकाने ही कारवाई केली आहे। सदर बाजार ठाण्याच्या डीबी पथकाचे प्रमुख शैलेश मस्के यांना काल खबऱ्यामार्फत माहिती मिळाली होती की करणसिंग सुरेंद्रसिंग ठाकूर याच्या घरी एक गावठी कट्टा असून विक्री करण्यासाठी ग्राहकाच्या शोधात रोहन वाडीकडे लाल रंगाच्या पल्सर मोटरसायकलवर जाणार असल्याचं खबऱ्यानं सांगितलं होतं। त्यानुसार फौजदार शैलेश मस्के, जमादार रामप्रसाद रंगे, जगन्नाथ जाधव, धनाजी कावळे, गणेश तेजनकर, भगवान मुंजाळ आणि धनाजी लोंडे हे 2 पंचांसह रोहनवाडी पुलाजवळ जाऊन थांबले असता पल्सर मोटरसायकलवर 2 व्यक्ती येताना दिसले। पथकाने त्यांना थांबवून अंगझडती घेतली असता करणसिंग उर्फ मारी सुरेंद्रसिंग ठाकूर वय 30 राहणार गणपती गल्ली जुना जालना याच्या कमरेला एक गावठी कट्टासह 2 जिवंत कारतूस आणि मोबाईल मिळून आला। त्याच्या सोबत असलेल्या अक्षय उर्फ आकी विजय पांजगे वय 25 राहणार मंठा चौफुली जालना याच्या जवळ एक मोटारसायकल आणि एक मोबाईल मिळाला। तसेच करणसिंग ठाकूर याच्या घराची झडती घेतली असता आणखी एक गावठी कट्टा आणि एक जिवंत कारतूस मिळाले।
पथकाने अक्षय पांजगे याच्या मोबाईल फोनची तपासणी केली असता त्याच्याकडे आणखी गावठी कट्टे असण्याची शक्यता बळावली आहे। या प्रकरणी फौजदार शैलेश मस्के यांच्या तक्रारीवरून सदर बाजार पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यासह कलम 135 महाराष्ट्र पोलीस कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास जमादार अंकुश बोडके करीत आहेत। सदर बाजारचं डीबीचं पथक आहे। आमच्या डीबी पथकला एक गोपनीय माहिती मिळाली की एक व्यक्ती करणसिंग ठाकूर हा पिस्टल विक्री करता जाणार आहे अशी माहिती मिळाल्यावरनं रोहनवाडी पुलाच्या जवळ आमच्या डीबीच्या पथकाने सापळा लावला होता। त्या ठिकाणी एका मोटरसायकलवर करणसिंग ठाकूर आणि अक्षय अक्की विजय पाचगे हे दोघ जण मिळाले। तर करणसिंग ठाकूरच्या कमरेला एक पिस्टल मिळाली, गावठी कट्टा, तो आम्ही जप्त केला आणि त्याला इंट्रोगेशन केल्यानंतर त्यांनी अजून एक गावठी कट्टा त्याच्या घरी असल्याचं सांगितलं। त्या घर झडतीमध्ये मग तो अजून एक कट्टा आपण जप्त केलेला आहे। 2 पिस्टल आणि राऊंड आपण जप्त केलेले आहेत आणि दोन्ही आरोपींना आपण अटक केलेली आहे। या प्रकारची कारवाई आहे, त्याच्यामुळे अजून इंट्रोगेशन चालू आहे। ही कामगिरी सदर बाजार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप भारती, त्याचबरोबर डीबी पथकचे शैलेश मस्के PSI, त्यानंतर हेड कॉन्स्टेबल रंगे, हेड कॉन्स्टेबल कावळे, हेड कॉन्स्टेबल तेजनकर, हेड कॉन्स्टेबल मुंजाळ आणि पोलीस कॉन्स्टेबल लोंढे यांनी ही कामगिरी केलेली आहे। त्याच्याकडे अजून इंट्रोगेशन चालू आहे। त्यांनी ह्या पिस्टल्स कुठून आणल्या आणि त्या नेमक्या कोणाला विक्री करण्याकरता जात होते याबद्दलही आम्ही त्याची माहिती घेत आहोत। डिटेल इंट्रोगेशन सुरू आहे। जालना शहरातील MIDC फेज 3 मध्ये जालना महानगरपालिका निवडणुकीची स्ट्रॉंग रूम तयार होणार असल्याची माहिती समोर आली आहे। त्या ठिकाणी जाऊन आज जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांनी स्वतः पाहणी करत अधिकाऱ्यांना सूचना केल्या। 15 जून 2026 रोजी जालना महापालिकेच्या 16 प्रभागासाठी निवडणूक होणार आहे। त्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रशासन तयारीला लागलं असून प्रशासनाकडून जालना MIDC फेज 3 मध्ये स्ट्रॉंग रूमसाठी पाहणी करण्यात आली आहे। विशेष म्हणजे ज्या ठिकाणी लोकसभा निवडणुकीची स्ट्रॉंग रूम उभारण्यात आली होती त्याच ठिकाणी ही स्ट्रॉंग रूम होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। त्या ठिकाणी आज जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांनी भेट देत पाहणी करून अधिकाऱ्यांना योग्य त्या कारवाई संदर्भात सूचना देखील केल्यात। यावेळी जिल्हाधिकारी अशिमा मित्तल, तहसीलदार छाया पवार आणि महापालिकेचे अभियंता सय्यद सौद यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। जालना शहर महानगरपालिका निवडणुकीत आमदार बबनराव लोणीकर समर्थकांनी 10 जागा देण्याची मागणी केली। विशेष म्हणजे भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने या संदर्भात एक पत्र लिहून ही मागणी करण्यात आली आहे। भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आम्हाला 10 जागांवर निवडणूक लढवण्याची संधी देतील अशी अपेक्षा सुजित जोगस यांनी व्यक्त केली आहे। पाहूयात ते काय म्हणाले। जालना महानगरपालिकेत लोणीकर गटाकडून किती जागा तुम्ही निवडणूक लढणार आहात? जालन्याच्या महानगरपालिकेमध्ये 65 जागा या महापालिकेत आहेत। यापैकी 10 जागेवरती लोकनेते आमदार बबनराव लोणीकर साहेब यांच्या वतीनं कॅन्डिडेट असणार आहेत। पक्षाची 19 तारखेला मुलाखती आहेत। यामध्ये प्रामुख्यानं माननीय लोकनेते बबनराव लोणीकर साहेब, लोकनेते रावसाहेब पाटील दानवे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये मुलाखत संपन्न होणार आहे। त्यावेळेस हा विषय जवळपास निश्चित होईल। पण आमची मागणी भाजप युवा मोर्चा पदाधिकारी म्हणून आम्ही माननीय लोणीकर साहेबांकडे 10 जागेची मागणी या संदर्भात केलेली आहे। नक्कीच लोणीकर साहेब, दानवे साहेब, माननीय आमचे जिल्हाध्यक्ष महानगराचे भास्करआबा दानवे साहेब आणि राहुल भैया लोणीकर साहेब याचा विचार करतील। चांगला प्रबळ असणारा उमेदवार आणि निवडून येण्याची क्षमता असलेले उमेदवार आम्ही या ठिकाणी त्यांच्या नावाची एक सूची तयार केलेली आहे आणि ती उद्या सकाळी माननीय लोणीकर साहेब, माननीय दानवे साहेब दोघांकडे आम्ही ती देत आहोत आणि 19 तारखेच्या मुलाखतीत यावरती शिक्कामोर्तब होईल असं मला तरी यात वाटतं। जालना महानगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकणार, काय वाटतं? 100% फडकणार, 100% फडकणार। जालन्याच्या महापालिकेवरती भारतीय जनता पक्षाचाच महापौर होईल, भारतीय जनता पक्षाचाच झेंडा या ठिकाणी फडकेल। माननीय दानवे साहेब, माननीय लोणीकर साहेब, माननीय गोरंट्याल साहेब यांच्या माध्यमातून ताकद शहरात मोठी आहे आणि या ताकदीचा फायदा हा भाजप पक्षाला होईल, म्हणूनच भाजपचा महापौर होईल यात शंका नाही।
रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेऊन चोरट्या मार्गाने वाळू विक्री करणाऱ्या वाळू माफियाने एका निरागस व्यक्तीचा बळी घेतलाय. जालना शहरातील मम्मादेवी मंदिरासमोर एका व्यक्तीला चिरून हा हायबा चालक पसार झालाय. जालना जिल्ह्यात अवैधरित्या वाळू विक्री करण्यासाठी महसूल प्रशासनानं बंदी घातली आहे. मात्र महसूल आणि पोलीस प्रशासनातील काही भ्रष्ट अधिकारी सर्रासपणे हप्ते घेऊन वाळू माफियांना अभय देत आहेत. अशाच प्रकारे रात्रीच्या वेळी अवैधरित्या वाळू विक्री करणाऱ्या एका हायवा चालकाने मम्मादेवी मंदिरासमोर एका निरागस व्यक्तीचा बळी घेतलाय. रात्रीच्या सुमारास भरधाव जाणाऱ्या टिप्पर चालकानं त्या व्यक्तीला चिरडून घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकरणात सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर कदीम जालना पोलिसांनी अज्ञात हायवा चालकाविरोधात गुन्हा दाखल केलाय. मात्र पोलिसांचेच अभय असलेला हा हायवा चालक आणि हायवा पोलिसांना सापडेल का हे मात्र काळच सांगेल. रात्रीच्या वेळेस काही मस्तगड परिसरामध्ये काही भिकारी जड वाहनामुळे काही अपघात झालाय, काय नेमकं प्रकरण आहे? रात्री दोन ते 2:30च्या सुमारास एक अपघात झाल्याची माहिती आम्हाला मिळालेली आहे. मी सकाळी घटनास्थळावर गेलो, त्याचा पंचनामा आणि सर्व करून आपण त्यामध्ये पोलीस फिर्यादी म्हणून गुन्हा दाखल केलेला आहे. सीसीटीव्ही फुटेज आपण चेक करत आहोत आणि त्यामध्ये आपल्याला मिळेलच तो वाहन मिळणारच आहे आणि त्याचा पुढील तपास आपण पोलीस हवालदार केवट हे करीत आहे. तर काय नाव गाव वगैरे काय कळलंय ते? नाही, तो तिथं हमेशा तो तिथं झोपायचा रोडवर. त्याला आपल्या अधिकाऱ्यांनी तो 1-2 वेळेस 2-3 वेळेस प्रत्येक वेळेस टोकलेला सुद्धा होता की इथं. तो काय काल रात्री तिथंच होता आणि रात्री तो अपघात झालेला आहे. आम्ही सीसीटीव्ही फुटेज बघत आहोत. पांढरे सोने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापसाची खरेदी विक्री सध्या मोठ्या प्रमाणावर सुरू झाली आहे. शासनाच्या वतीने CCI कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मार्फत कापूस खरेदी प्रक्रिया राबवण्यात येत असून जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी 31 डिसेंबरपर्यंत आपली नोंदणी करण्याचं आवाहन CCI कडून करण्यात आलंय. कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी करणे बंधनकारक असून ही नोंदणी शेतकरी आपल्या मोबाईलद्वारे किंवा कृषी उत्पन्न बाजार समिती जालना येथे करू शकतात. शेतकऱ्यांनी 31 डिसेंबरपर्यंत ऑनलाईन रजिस्ट्रेशन पूर्ण करावे असे आवाहन जालना कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव भरत तनपुरे यांनी केलंय. त्यांनी ही माहिती MCN वृत्त वाहिनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविली आहे. सध्या जालना बाजार समितीच्या कार्यक्षेत्रामध्ये CCI अंतर्गत 3 सेंटरवर खरेदी सुरू असून त्यासाठी शेतकऱ्यांना प्रथम मोबाईल ॲपमध्ये रजिस्ट्रेशन करावं लागेल आणि शेतकऱ्यांना नाही करता आलं तरी बाजार समितीने शेतकऱ्यांसाठी रजिस्ट्रेशनची सुविधा कार्यालयामध्ये उपलब्ध केलेली आहे. शेतकऱ्यांनी आपले कागदपत्र 7/12 आधार कार्ड, मोबाईल नंबर आधारला लिंक केलेला ते घेऊन कार्यालयामध्ये आले तर त्यांचे रजिस्ट्रेशन बाजार समितीमार्फत करण्यात येईल. बाजार समितीचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर बाजार समिती प्रथम ॲप्रूव्ह करेल, त्यानंतर सगळे डॉक्युमेंट CCI मार्फत ॲप्रूव्ह होतील आणि त्यानंतर शेतकऱ्यांना मोबाईलद्वारे स्लॉट बुक करावं लागेल. तारीख ती बुक करून त्या दिवशीची त्या जिनिंग त्यांना जी जवळ पडेल त्या जिनिंगच्या हिशोबानं त्यांनी जिनिंग बुक करून माल खाली करायचा आहे. आता CCIच्या पत्रानुसार किंवा CCIच्या माहितीनुसार की रजिस्ट्रेशन म्हणजे जी नोंदणी करायची कापूस विकण्यासाठी जी नोंदणी करणे गरजेची आहे त्याची शेवटची तारीख ही 31 डिसेंबर आहे. 31 डिसेंबरपर्यंत ज्यांच्याकडं कापूस बाकी असेल किंवा कापूस आहे त्या शेतकऱ्यांनी पटापट आपल्या नोंदण्या करून घेऊन कापूस नंतर विकावा. कारण 31 डिसेंबरनंतर एखाद्या वेळेस CCIची कापूस नोंदणी बंद पण होऊ शकते किंवा एक्सटेन्शन पण भेटू शकतं, पण तो जर तरचा विषय आहे. त्यामुळे 31 डिसेंबर शेवटची तारीख आहे नोंदणीची, तर 31 डिसेंबरपर्यंत सगळ्यांनी नोंदण्या करून घ्याव्या. जालना शहरातील नामांकित उद्योजक तसेच कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूलचे संस्थापक अध्यक्ष विनायक कुमारजी कोठारी यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळाले. त्यांच्या निवासस्थानी तसेच शाळेच्या परिसरात सकाळपासूनच शुभेच्छांचा वर्षाव झालाय. याच निमित्ताने शाळेत वार्षिक स्नेहसंमेलनाचं आयोजन देखील करण्यात आलं होतं. जालना शहरातील उद्योजक तथा कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूलचे संस्थापक अध्यक्ष विनायक कुमारजी कोठारी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या निवासस्थानी सकाळपासूनच नागरिक चाहते, शाळेचे शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व मान्यवरांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देत पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ देऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. विनायक कुमारजी कोठारी यांच्या वाढदिवसानिमित्त कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून भारतीय जनता पार्टीचे भास्करराव दानवे, अरविंदराव चव्हाण,
आमदार अर्जुन खोतकर, भास्करराव आंबेकर, प्रसन्न कोठारी, छायादेवी कोठारी, संचालक तृप्ती कोठारी, मुख्याध्यापिका कोरे उषा गायकवाड, डॉक्टर धीरज छाबडा, करुणा छाबडा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात करण्यात आली. यावेळी शाळेतील चिमुकल्याने एकापेक्षा एक सरस अशी नृत्य व सांस्कृतिक सादरीकरण करत उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना उपस्थित मान्यवरांनी भरभरून दाद दिली. कार्यक्रमाच्या शेवटी संस्थापक अध्यक्ष विनायक कुमारजी कोठारी यांनी उपस्थित सर्व मान्यवर, पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांचे आभार मानले. याबरोबरच हे बातमीपत्र इथं संपलंय. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा MC न्यूज जालना. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है. आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी. कालिका सरिया लाना मत भूलना. कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, संग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु. कालिका सरिया मैं भूली नहीं. बेटिया आप कलेक्टर. कालिका TMT, फैसला जो मजबूत हो. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबर चौफुली, जालना. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध. मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम. उपलब्ध सुविधा ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब. मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध. महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी. जालना शहर महानगरपालिका जालना यांच्यातर्फे जाहीर आवाहन. पावसाळ्याचे दिवस आले तरी आपल्याकडे होणारा पाणी पुरवठा स्वच्छ शुद्धीकरण करूनच करण्यात येतो. आपल्याकडे नळाला आलेले पाणी स्वच्छ भांड्यात, भांडे स्वच्छ धुवून झाकून ठेवावं. आपल्याला नळ आपल्या दारात, नाली फुटलेला नसावा याबाबत काळजी घ्यावी. शहरात सध्या अधिकृत नळ कनेक्शन शोध मोहीम सुरू आहे. आपला नळ अधिकृत असेल तर आपल्यास अधिकृत नळ नियमित करण्यासाठी नोटीस आली असेल तर दंडाची रक्कम तात्काळ भरणा करावी. आपण दंडाची रक्कम न भरल्यास आपणावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी. महानगरपालिकेची कोणत्याही नागरिकावर गुन्हा दाखल करण्याची इच्छा नाही, मात्र आपण दंडाची रक्कम भरली नाही तर नाईलाजाने आपणावर गुन्हा दाखल करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी. याकरिता सर्व नागरिकांनी वरील बाबींचे तंतोतंत पालन करावे आणि महानगरपालिकेस सहकार्य करावे.
जालना शहर महानगरपालिका जालना प्रशासकीय इमारत रेल्वे स्टेशन रोड जुना जालना 433203 कार्यालय संपर्क 02482 230 मालमत्ता कर विभाग कर भरण्याकरिता उपलब्ध सुविधा QR कोडद्वारे ऑनलाईन पेमेंट POS मशीनद्वारे रोख रक्कम आणि धनादेश एवढंच लक्षात घ्या कर्तव्य विसरू नका आजच मालमत्ता कर भरा तुमचा कर तुमचं शहर स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित शहरासाठी योगदान द्या आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला कर्तव्य विसरू नका आजच मालमत्ता कर भरा तुमचा कर तुमचं शहर स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित राहण्यासाठी योगदान द्या आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला हक्क मिळवायचा तर जबाबदारीही स्वीकारा आजच मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचला तुमचा एक छोटा निर्णय शहराच्या मोठ्या बदलाला दिशा देऊ शकतो आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचला हक्काची जाणीव असो पण कर्तव्याची आठवणही हवी मालमत्ता कर भरा आणि प्रगत शहर घडवा आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला तुमचं योगदान म्हणजे शहराची प्रगती आजच मालमत्ता कर भरा स्वच्छता आणि सुविधा यांसाठी हातभार लावा सौजन्य कर विभाग जालना शहर महानगरपालिका जालना